जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांची उजळणी रूपी दासबोध सेवा सुरू आहे. आत्मदर्शन या समासामध्ये समर्थ आपल्याला अतिशय नेमका उपदेश करतायत. सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. याचं थोडंसं विवेचन आपण कालच्या निरूपणात पाहिलं. त्यालाच जोडून समर्थ पुढे म्हणतात, जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्ष ना अलक्ष या नाव जाणीजे मोक्ष नेमस्थ आत्मा. जेथे ध्यान धारणा सरे कल्पना निर्विकल्पी मुरे केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. अतिशय लक्षपूर्वक पाहण्याच्या या ओव्या आहेत. किंबहुना डोळे मिटून सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये अनुभवण्याच्या या ओव्या आहेत. कुठल्याही गोष्टीला एक क्रम असतो. साधा आपण वरण भात जरी करणार असू तरी त्यालाही क्रम आहे पहा. स्वच्छ कुकर पाहिजे, कुकरमधली भांडी स्वच्छ पाहिजेत. मग आपण तांदूळ डाळ धुवून घेणार, योग्य प्रमाणात त्याच्यात पाणी मिसळणार, योग्य प्रमाणात अग्नीचा वापर करणार. यातलं एकही गणित बिघडलं तर पदार्थ बिघडतो. तसंच परमार्थामध्ये आहे, क्रम आहे. सद्गुरु वचन हृदयी धरी इथून तो क्रम सुरू होतो. श्रवणातूनच परमार्थाला सुरुवात होते आणि मग साधक त्याच्या आत कसं शिरायचं हे सद्गुरूंकडून शिकून त्या मार्गावर जायला लागतो. समर्थ आपल्याला हे समजावून सांगतायत की आपण कुणीही वेगळे नाही. पहा, आपण वेगळे आहोत असं आपल्याला वाटतं. कधी आपल्या पुरुषत्वामुळं स्त्रीत्वामुळं वाटतं, तर कधी आपल्या शिक्षणामुळं वाटतं, कधी आपल्या नावामुळं वाटतं. जे काही असेल, जी कुठलीही ओळख आपण आपल्याला लावलेली असेल ती बाहेरून लावली गेलेली असते. आपण मुख्यतः आत्माच आहोत. यापेक्षा आपण कुणीही वेगळे नाही. ज्याला भगवंत म्हणतात, ज्याला देव म्हणतात, परमात्मा म्हणतात, ते दुसरं तिसरं कुणीही नसून आपलंच स्वरूप आहे. पण आपल्याला हे माहीत नसल्यामुळं आपण ज्या देहबुद्धीच्या जाणीवेत आहे त्या जाणीवेतून प्रश्न विचारला गेला होता की मोक्ष किती दिवसात मिळेल, सत्संगतीमध्ये काय घडेल, किंवा मग मोक्ष मिळेल तरी की नाही, मोक्ष नेमका कसा असतो, वगैरे वगैरे. जो स्वतःच मोक्ष स्वरूप आहे तो अज्ञानवश होऊन हे प्रश्न विचारतोय. म्हणून समर्थ मुख्यतः आपल्याला आपली झोप घालवायला शिकवत आहेत. समर्थ म्हणतात, कोण मोक्षाचा अधिकारी? जो सद्गुरु वचन हृदयी धरी तो. आता वचन ऐकणं आणि वचन हृदयी धरणं यात फार मोठा फरक आहे बरं का. वचन हृदयी धरणं याचा अर्थ जे सांगितलं गेलं सद्गुरूंकडून त्याचा आपल्यावरती शिक्का बसणं, तोच आपला स्वभाव बनणं, आपण तसेच होऊन जाणं, म्हणजे ते वचन खरं पाहता हृदयामध्ये धरणं. समर्थांचे शब्द पहा. सद्गुरु वचन हृदयी धरी, धरी असा शब्द ते वापरतात. म्हणजे ते प्रयत्न सुचवतात, साधना सुचवतात. आपल्याला जो देहबुद्धीचा भ्रम झालेला आहे तो भ्रम आहे हे निरूपण आपण ऐकतोय म्हणून आपल्याला कळतंय. नाहीतर आजपर्यंत आपण त्या भ्रमातच जगत होतो. हा भ्रम आहे बाबा हे आपल्याला सद्गुरू सांगतात. आता पहिली पायरी त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा. जर आपण सद्गुरूंनाच म्हणायला लागलो की मी भ्रमात नाही, तर आपला भ्रम जाणार कसा? म्हणजे पहिली पायरी अत्यंत महत्त्वाची आहे. तरच आपल्याला सद्गुरू वचन हृदयी धरता येईल. आता जर विश्वास असेल तर त्या विश्वासामुळं साधक एखाद्या मार्गावरती दृढ राहू शकतो. असं पहा, समजा आपण कोकणात जात आहे. आता बरेच रस्ते आहेत कोकणामध्ये जे आपल्याला गुगल मॅपवरती दिसतात, पण असे बरेच रस्ते अजूनही आहेत जे मॅपवरती नाहीत. मग अशा कुठल्या तरी रस्त्यात आपण शिरलो आणि वाटेतून जाताना एक मनुष्य दिसला. त्याला विचारलं की बाबा मी अमक्या अमक्या ठिकाणी जात आहे, बरोबर वाटेवर आहे ना? तर तो समजा म्हणाला की नाही नाही, ही ती वाट नाही, पुढे एक छोटं वळण येईल, तिकडे आता डावीकडे जा, म्हणजे तुम्हाला तो जंगलातील रस्ता अमक्या रस्त्यावर घेऊन जाईल.
पहा, त्या व्यक्तीवरती आपण विश्वास जर ठेवला नाही तर आपण त्या व्यक्तीनं सांगितलेल्या मार्गावरती जाऊ शकत नाही. त्या मार्गावरून जायला त्या व्यक्तीवर विश्वास असावा लागतो, त्याच्या वचनावर विश्वास असावा लागतो. प्रसंगी आपण अगदी अपरिचित व्यक्तीवरतीही विश्वास ठेवतो आणि त्यानं दाखवलेल्या वाटेवर निघून जातो. पण परमार्थात सद्गुरूंवर विश्वास ठेवायला जड जातं. कारण आपला अभिमान, आपल्याला काही कळतं ना, आपण वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, त्यातून आपली काही मतं तयार झालेली असतात. बरं, परमार्थ साधना अशी आहे की ज्यामुळं आत्ता व्यवहारामध्ये आपलं काही अडत नाही. ठीक आहे, आपल्याला कळत नाही ना नामस्मरण कसं करायचं, मग आज नामस्मरण केलं नाही तर आपल्या बँकेतील पैसे कमी होत नाहीत. त्यामुळं आपला जो दृष्टिकोन आहे तो तितका गांभीर्याचा असत नाही. समर्थ हे सगळं बदलायला सुचवत आहेत. सद्गुरू वचन हृदयी धरी म्हणतात. आता विश्वास ठेवला तर त्या वाटेवरून आपण जाणार. मग हा विश्वास सर्वांगानं पाहिजे. सद्गुरूंच्या प्रत्येक श्वासावरती विश्वास पाहिजे. सद्गुरूंच्या प्रत्येक हालचालीवरती, प्रत्येक अक्षरावरती, शब्द पण नाही, अक्षरावरती पण विश्वास पाहिजे. असं नाही की सद्गुरूंनी साधना सांगितली तेवढी ठीक आहे, पण त्यांचं अमुक वागणं काही बरोबर नाही बाबा, हे काही पटत नाही, ते काही पटत नाही, एवढं मात्र पटतं, याला परमार्थामध्ये विश्वास म्हणत नाहीत. आपल्या सोयीपुरतं त्यांचं पटणं म्हणजे विश्वास नाही, आपला स्वार्थ जपणंच आहे. विश्वास म्हणजे आपलं काहीही मत असो, आपली काहीही धारणा असो, आपला कोणताही भाव असो, त्या सगळ्याला बाजूला करून सद्गुरू वचनच श्रेष्ठ झालं पाहिजे. सद्गुरूच सर्वश्रेष्ठ जाऊन बसले पाहिजेत, तर तिथे खरा विश्वास. पुन्हा यासाठी अतिशय आदर्श उदाहरण म्हणजे भाऊसाहेब महाराज केतकर. जी महाराज हे आपल्यासारख्यांसाठी अतिशय आदर्श वाक्य आहे. श्री महाराजांच्या शिवाय कुणी दुसरं नाहीच आयुष्यामध्ये, तेच सर्वतोपरी. तसं सद्गुरूंचं स्थान पाहिजे. मग सद्गुरूंच्या मुखातून जो शब्द आलेला आहे तो हृदयामध्ये धरता येतो, अन्यथा धरता येणार नाही. पहा, समजा आपण ज्या खोलीमध्ये झोपी जातो त्या खोलीत कचरा आहे, नको त्या वस्तू पण पडलेल्या आहेत, पुष्कळ धूळ आहे, जळमट आहेत. आता त्या खोलीत आपण बाहेरून एखादी वस्तू आणून ठेवली तर काय होणार? वस्तू आणताना स्वच्छ होती, पण खोलीत आल्यानंतर खोलीतली घाण त्या वस्तूला लागणार. पहिलं काम म्हणजे आपली खोली स्वच्छ करायची, एकदम चकचकीत लख्ख करायची, आणि मग बाहेरची वस्तू आणून आत ठेवायची, तर त्या वस्तूला खोलीतली घाण लागणार नाही. तसं आधी आपल्यातले विकल्प, आपल्यातल्या शंका, आपल्यातला अभिमान बाहेर घालवून टाकायचा आणि मग सद्गुरू वचनाला आत घ्यायचं, तर ते दृढ धरता येतं. आता इथे अगदी तार्किक शंका काढू आणि त्याचंही उत्तर पाहू. अहो, अभिमान घालवायचा म्हणून तर सद्गुरू वचनाला धरावं लागतं, मग तो काढून सद्गुरू वचनाला आत घ्यायचं असं कसं तुम्ही म्हणता? तर इथे जो अभिमान काढायचा त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. सद्गुरूंवरती आपले सगळे विचार बाजूला ठेवून विश्वास ठेवणं हाच सुरुवातीला आपला अभिमान घालवण्याचा अभ्यास आहे. याशिवाय आपला अभिमान जाणार नाही. खरा अभिमान आपल्या देहबुद्धीपाशीच आहे. त्यामुळं खरा अभिमान त्याचाच गेला जो आत्मबुद्धीमध्ये स्थिर झाला. मोक्षाची जी अवस्था समर्थ सांगतायत ना, किंवा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. या अवस्थेत जो आहे त्याचाच खरा अभिमान गेलेला असतो. पण आपल्याला साधकावस्थेतला अभिमान घालवायचा आहे. याचा अर्थ असा की आता यांच्यावर विश्वास ठेवायचा हा निर्णय घ्यावा लागतो. आपल्यापाशी आपली मतं असतात, आपले निर्णय पण असतात, आपले समज गैरसमज असतात, आपला मीपणा आहे, अभिमान आहे, सगळं काही आपल्यापाशी आहे. पण हे माहीत असून आता निर्णय घ्यायचा की मी श्री महाराजांवरती, माझ्या सद्गुरूंवरती विश्वास ठेवणार, ते सांगतायत ते मी ऐकणार. हा निर्णय आपला अभिमान घालवतो, आपली खोली स्वच्छ करतो, आणि अशा स्वच्छ झालेल्या खोलीमध्ये म्हणजेच सद्गुरूंवरती ठेवलेल्या विश्वासानं पवित्र झालेल्या चित्तामध्ये
सद्गुरू वचन आत आणायचं आणि मग ते दृढ धरण्याचा अभ्यास करायचा. पहा, आपल्यापाशी आपला देह आहे, आपल्यापाशी आपलं मन आहे, त्यामुळं आपल्यापाशी आपला आळस पण आहे. तरीही आपण निर्णय घेतो ना की पहाटे उठायचं, चालायला जायचं, सूर्यनमस्कार घालायचा, अमुक व्यायाम करायचा, निरोगी राहायचं. आपण निर्णय घेतला नाही तर निरोगी राहणं कसं शक्य होईल? म्हणजे जे निरोगी राहण्याचा अशा पद्धतीनं अभ्यास करतात त्यांच्या आतही आळस असतो, पण त्यांनी तो बाजूला टाकलेला असतो निर्णय घेऊन. तसंच आपल्यातही अभिमान असतो, अहंकार असतो, पण निर्णय घेऊन तो बाजूला करायचा आणि सद्गुरूंवर विश्वास ठेवायचा. एवढं जर केलं आपण तरच आपल्याला सद्गुरू वचन आत घेता येईल. मग आत घेतल्यानंतर ते दृढ धरायचं. ते दृढ धरायला एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे चिंतन. सतत सद्गुरू वचनांचं चिंतन. एक प्रयोग करून पाहूया बरं का. असं ठरवायचं की श्री महाराजांचं कुठलंही वचन आज आठवायचंच नाही. पहा, मनुष्याची बुद्धी फार चमत्कारिक आहे. आपण असं ठरवलं की श्री महाराजांचं वचन आठवायचं नाही तर नेमकं श्री महाराजांचं वचनच आत आठवायला लागतं. असं जर आपण केलं तर लक्षात येईल की चिंतन नेमकं कुठून होतं. पहा, आपण त्या वचनाच्या चिंतनात राहिलो की सतत आपले विचारही त्या दृष्टीनं बनत जातात, मग बुद्धीही त्या दृष्टीनं बनते आणि मग आपण कृती पण त्याच दिशेची करतो. एवढं म्हणतायत ना, एकदा राम म्हणून तरी बघूया असं कोणालाही वाटेल, अशी श्री महाराजांची वचनं आहेत. तसंच सद्गुरू वचन जे मुख्य आहे की ते ब्रह्मच तू आहेस. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म. ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. किंवा सोहमात्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण. याचं चिंतन, याचं मनन सतत सुरू ठेवलं तर आपली वाटसुद्धा त्या दिशेची ठरते. मग आपण आत्मचिंतनामध्ये रमायला लागतो. आपल्या प्रत्येक कर्मामध्ये करणारा कोण आहे, घडतंय ते काय आहे, अशा दृष्टीचे विचार व्हायला लागतात. मी करता नाही, केलं जात आहे देहाच्या मार्फत. मार्फत म्हणजे देह साधन आहे. मन, बुद्धी, चित्त ही साधनं आहेत. मी साधनांहून वेगळा, असा विवेक आत उदयाला यायला लागतो. सद्गुरू केवळ सद्गुरू वचन देत नाहीत, त्या वचनाच्या अनुभूतीमध्ये शिरायला साधना पण देतात. ध्यानाला, नामस्मरणाला बसायला शिकवतात. तेही आपण ऐकतो कारण आपला सद्गुरूंवरती विश्वास आहे. आता पूर्वी बघितलेला विषय आठवायचा बरं का, की त्यांच्यावर विश्वास म्हणजे त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास. मग ते सांगतायत त्याप्रमाणे नाम घ्यायचं, त्याप्रमाणे ध्यान करायचं. त्या ध्यानामध्ये साधकाला आत शिरण्याची कला प्राप्त होते आणि मग जे सद्गुरू वचन सांगितलेलं आहे की ते ब्रह्मच मी आहे, या अनुभूतीमध्ये तो सावकाशपणे शिरायला लागतो. आपल्या देहाला, आपल्या मनाला, आपल्या चित्ताला बाजूला करून स्वरूपापाशी शांत राहायला लागतो. समर्थ आपल्याला सांगतायत की या मार्गानं जो जातो तो मोक्षाचा अधिकारी आहे. जो प्रपंचामध्येच रमून राहतो आणि प्रपंचामध्येच म्हणजेच दृश्यामध्येच मोक्षाला शोधायला जातो तो मोक्षाचा अधिकारी नाही. स्वतःचा स्व टाकायला लागतो आणि खरा स्व शोधावा लागतो, तर मोक्ष प्राप्त होतो. हे जे हृदय समर्थ सांगतायत हे खरं पाहता आपलं शिरोहृदय आहे. यालाच मूर्ध्नी आकाश अशी पण संज्ञा आहे किंवा चिदाकाश अशी संज्ञा आहे. शांतपणे डोळे मिटल्यानंतर जेव्हा आपण भगवंताच्या नामासहित या चिदाकाशामध्ये शिरतो, लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्यापाशी आपलं मन आहे. आपलं मन आणि आपले श्वास, तसंच आपलं चित्त आणि आपले श्वास एकमेकांवरती अवलंबून आहेत. सद्गुरू ही श्वासाची गती संथ करतात म्हणजे त्यांच्या सत्तेनं करतात. त्यांच्या कृपेनं हे घडून येतं, पण त्यासाठी साधकाला साधनेचे प्रयत्न करावे लागतात. जेव्हा तो मनाला शांत करण्याचा अभ्यास ध्यानात करायला लागतो किंवा नामस्मरणात करायला लागतो, तेव्हा हळूहळू त्याच्या इडापिंगळांची गती सूक्ष्म होत तो केवळ कुंभक स्थितीमध्ये जाऊन पोहोचतो. म्हणजे श्वास घेतले जात आहेत आणि सोडले जात आहेत हे अगदी नकळतपणे घडतं. प्राणगती सूक्ष्म होते
आणि सुषुम्नेतून वाहू लागते. या सुषुम्नेमधूनच आपलं मनही ऊर्ध्वगामी होतं. पहा, आपलं मन इकडे तिकडे फिरत आहे, पण जेव्हा ते स्थिर व्हायला लागतं तेव्हा त्याचा परिणाम म्हणून श्वासही स्थिर व्हायला लागतात. तशाच प्रकारे जेव्हा प्राण सुषुम्नेतून व्हायला लागतात तेव्हा ते मन तिथे आहेच की. ते मन कुठे जाणार? मग ते मनसुद्धा सुषुम्नेतूनच चिदाकाशामध्ये जातं. चिदाकाश म्हणजे समजायला सोपं, डोक्याचा प्रदेश, मस्तकाचा प्रदेश, जिथे आपण शांतपणे थांबायला शिकतो. हे शिकणं, इथे जाण्याची युक्ती सापडणं, हे सगळं साधनेतून साधकाला कळतं. साधनेची बैठक नसेल तर साधकाला यातलं काहीही कळत नाही. म्हणून याला गुरुगम्य मार्ग अशी सुद्धा संज्ञा आहे. हे मार्ग गुप्त आहेत, कारण त्या मार्गापर्यंत जो गेला नाही त्याला ते सापडणारच नाहीत. बरं, तिथं जाणंसुद्धा सद्गुरूंचा हात धरून घडलं पाहिजे. अभिमानाला घेऊन जर आपण तिथं गेलो तरीही आपल्याला तो मार्ग सापडणार नाही, म्हणून तो गुप्त आहे. सद्गुरूंच्या कृपेसहित जेव्हा साधक असा चिदाकाशात शिरतो तेव्हा तो तिथे आपल्या मनाला घेऊन आल्यामुळे मन शांत करायला शिकतो. मग या चिदाकाशामध्ये मनाचा आणि पवनाचा लय होऊन जातो. ही सूक्ष्म झालेली सुषुम्नेची गती आणि मन दोन्हीही तिथं विरघळून जातं. आणि जेव्हा हे दोन्ही विरघळतं त्याच वेळी आपली देहाची जाणीवही तिथे विरघळून जाते, कारण ही देहाची जाणीव मनानंच धरलेली असते. मग देहाची जाणीव गेल्यानंतर स्थळकाळाची जाणीव गेली आणि मग ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म, किंवा सोहमात्मा स्वानंदगण आजन्मा तो तूची जाण, किंवा ही वाक्ये जी उपनिषदातील तत्वम असीचाच अनुवाद आहेत त्या सद्गुरू वचनाची अनुभूती धरली जाते. याला म्हणायचं सद्गुरू वचन धरणं. पण पहा, इथे मन नाही आहे, इथे देहाची जाणीव नाही आहे, त्यामुळं हे सद्गुरू वचन धरणं शब्दातीत अवस्थेत घडून येतं. इथं सद्गुरू वचनाचे शब्द असत नाहीत, इथं सद्गुरू वचन आत्मभावानं धरलेलं असतं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायात ध्यानाची प्रक्रिया सांगतात. त्यात ते म्हणतात, सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामीये करीती. ही प्रक्रिया करून साधक इथपर्यंत पोहोचलेला असतो. निःशब्द स्थितीमध्ये सद्गुरू वचन त्यानं आत्मभावानं धरलेलं असतं. असा जो आहे तो मोक्षाचा अधिकारी, असं समर्थ सांगतात. सद्गुरू वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी. मग त्याचा क्रम समर्थांनी सांगितला. इथंपर्यंत तो अचानक तर आला नाही ना. अचानक तर तो ध्यानाला बसणार नाही. ध्यानाला बसल्यावर काय करायचं हे अचानक तर त्याला कळणार नाही. त्यासाठी तो प्रक्रियेतून गेलेला आहे. कोणती प्रक्रिया? श्रवण मनन केलेची करी अत्यादरी. हीच ती प्रक्रिया. श्रवणामुळंच तो परमार्थात येतो. श्रवणामुळंच मुमुक्षत्व आत उदयाला येतं. श्रवणामुळंच असं वाटतं की सद्गुरू माझे, मी सद्गुरूंचा. सद्गुरूंवरती विश्वास ठेवायला सुद्धा तो श्रवणातूनच शिकतो. श्रवणातूनच त्याला अनुग्रह मिळतो. श्रवणातूनच साधनेच्या मार्गावर कसं स्थिर राहायचं हे तो सांभाळतो. श्रवणातूनच साधनेतल्या युक्त्या त्याला कळतात. श्रवणातूनच त्या युक्त्या जपल्या जातात. त्याचं आत्मानुसंधान तो श्रवणातूनच टिकवतो. अशी ही श्रवण मननाची प्रक्रिया आहे. समर्थांचे शब्द पहा, केलेची करी अत्यादरे असं ते म्हणतात. म्हणजे जाणीवपूर्वक तो हे श्रवण आणि मनन टिकवून ठेवतो. एकदा साधना घेतली, आपलं काम झालं आणि मग निघून गेला. श्रवणाकडेही ढुंकून पाहिलं नाही, मननही केलं नाही. असं साधकाचं जीवन असत नाही. साधनेबरोबर श्रवणाला सांभाळतो, मग मननाला सांभाळून पुन्हा साधनेत शिरतो, मग पुन्हा श्रवणाला धरतो, पुन्हा साधनाही करतो, मग साधनेतून पुन्हा मनन करतो, परत श्रवण, परत मनन, साधना, असं करत करत तो मार्गक्रमणा करत राहतो. मग समर्थ म्हणतात, जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्षणा अलक्ष या नाव जाणीजे मोक्ष नेमस्थ आत्मा. या स्थितीत स्थिर राहिल्यानंतर दोन्हीही पक्ष गळून पडतात. कारण या साधनेच्या अवस्थेमध्ये देहभावच गळून पडल्यामुळं साधना करणारा म्हणून कुणी राहत नाही. त्यामुळे साधना राहत नाही. इथे पूर्व पक्ष गळला आणि उत्तर पक्ष जो आहे
म्हणजे मी ब्रह्म. यातील मीच गळून पडल्यामुळे मी ब्रह्म म्हणणाराही कोणी तिथं शिल्लक राहत नाही. म्हणून लक्ष जे आहे दृश्य तेही गळून पडतं आणि अलक्ष परमात्मा म्हणजे परमात्म्याला ओळखणारा कोणी शिल्लक न राहिल्यामुळे अलक्ष परमात्म्याला जाणलं ही जाणतेपणाची भावनाही तिथं राहत नाही. जाणीव आणि नेणीव याच्या पलीकडे जाऊन तो पोहोचतो. म्हणून दोन्ही पक्ष आटतात. लक्ष ना अलक्ष अशी ती स्थिती आहे. हीच मोक्षस्थिती. मग इथं काय, फक्त आत्मा शिल्लक राहिला. म्हणून समर्थ म्हणतात, या नाव जाणीजे मोक्ष नेमस्थ आत्मा. हीच गोष्ट त्यांनी दुसऱ्या प्रकारे सांगितली आहे, जेथे ध्यानधारणा सरे. ध्यानधारणा सरणारच ना, कारण करणाराच स्वतः शिल्लक राहिला नाही. मग अशी म्हटलं त्याप्रमाणे मग साधनही शिल्लक राहिलं नाही. करणाराच तिथे नाही तर मग ध्यान कुणाचं करणार, धारणा कुणाची धरणार. ध्यान आणि धारणा दोन्हीही वृत्तीच तर होत्या. ज्यानं त्या धरलेल्या होत्या तोच त्याच्या स्वरूपामध्ये विलीन झाला. मग ध्यान धारणा सरे असं घडून आलं. कल्पना जी केलेली होती ही खरी कल्पनाच होती की मी ब्रह्म आहे. जसं कल्पनेमध्येच आपला प्रपंच येतो तसा सद्गुरूंचा उपदेशसुद्धा कल्पनेतच घडतो. कल्पनेनंच तो धरला जातो की अहम आत्मा. पण जेव्हा कल्पना करणारा निर्विकल्प होऊन जातो तेव्हा ती कल्पना निर्विकल्पामध्ये मूर्ते असं समर्थ म्हणतायत. म्हणजे मी ब्रह्म म्हणणाराच स्वतः ब्रह्मरूप होऊन जातो. त्यामुळे तिथं मी ब्रह्म म्हणायला कुणी शिल्लकच राहत नाही. पूर्णपणे अद्वैत स्थिती. म्हणून समर्थांचे शब्द आहेत, जेथे ध्यान धारणा सरे कल्पना निर्विकल्पी मुरे. मग उरलं काय, मगाशी पाहिलं त्याप्रमाणे केवळ आत्मा उरला. केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. उरतं पण फक्त सूक्ष्म ब्रह्म. आपलं आत्मस्वरूप तेवढं उरतं. पुढेही समर्थांनी या स्थितीचं, या मार्गाचं विवरण केलेलं आहे. काही उपमा देऊन समजावून सांगितलं आहे. पुन्हा पुन्हा समर्थ सांगतायत कारण हा समर्थांचा कळवळा आहे. हे समर्थांचं प्रेम आहे, सद्गुरूंचं प्रेम आहे. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.